नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आज आपण कोणत्या संदर्भात माहिती पाहणार आहोत ते व्हिडिओच्या फोटोवरून थोडक्यात माहिती झाली असेलच। तर विधान परिषदेत एक योजना लागू करण्यात आली, ती म्हणजे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना। तर या योजनेत कोणत्या कामगारांना हे आर्थिक अनुदान मिळणार आहे व यासाठी कोणत्या वयोगटातील लाभार्थी या योजनेत सहभाग असणार आहेत ते या व्हिडिओत सविस्तर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जेही मित्रमंडळी या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असतील किंवा ज्यांनीही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावे, जेणेकरून यासारख्या आणखीही नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत भेटत राहतील मित्रांनो। तर मित्रांनो, बांधकाम कामगार मंडळामार्फत विविध प्रकारचे योजना राबविले जाते, जसे शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, भांडी संच वाटप असेल, वैद्यकीय यासारख्या आणखीनही योजना आहेत। त्यातच ही एक नवीन योजना यामध्ये ॲड होणार आहे आणि याच्या मार्फत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार नसाल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावे। या सर्व योजना तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो। या सर्व योजनांबाबत तसा व्हिडिओ देखील या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। तर आपण पाहून घेऊया मित्रांनो, निवृत्ती वेतन योजना याच्यामध्ये काय काय अशी माहिती आहे आणि किती अनुदान मिळणार आहे व किती वयोगटातील व्यक्ती याच्यामध्ये सहभागी असणार आहेत मित्रांनो। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत असलेल्या आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली आहे मित्रांनो। तर कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की सन 1996 मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्याने 2007 मध्ये नियम आखले आणि 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली। मंडळाकडे 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात। मात्र 60 वर्षांनंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ येथे मिळणार नाही मित्रांनो, असं स्पष्ट याच्यामध्ये सांगण्यात आले आहे। तर ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेच्या अनुषंगाने नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला, अशी माहिती देखील मंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांनी या परिषदेमध्ये दिली। यात 10 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 6,000 रुपये म्हणजे 50% आणि 15 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 9,000 रुपये म्हणजे 75% आणि 20 वर्षे किंवा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 12,000 रुपये म्हणजे 100% अनुदान येथे देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सध्या मंडळांकडे नोंदणीकृत 58 लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत। तर याच्या पुढून जेही आता नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी देखील ही योजना लाभकारी ठरणार आहे। कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांनी सांगितले की या योजनामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित होणार। कायद्याच्या तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती येथे निश्चित करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी या निवेदनात सांगितले आहे मित्रांनो। तर ही योजना जशी लवकरात अंमलात येईल याबाबत देखील तुम्हाला लवकरात लवकर असे पूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो। तर अशी महत्त्वपूर्ण ही योजना येणार आहे, या योजनेचा पुरेपूर यांनी लाभ घ्यावा। तर असा हा महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरही तुमच्या मित्रमंडळींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब देखील करून ठेवा। यासारख्या आणखीही महत्त्वाच्या माहिती मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतो मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।